हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहे सर्वजण. तर आज आपण जाणार आहोत तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे जाणार आहोत. सकाळी लवकर निघायचं होतं पण थोडंसं संडे असल्यामुळे उशीर झाला. पावसाची मेहरबानी आहे सध्या तरी. सकाळी घरातून निघायचं आणि बाईक चालवायला म्हणजे एक नंबर मजा भाई. मेन रोडवर गेल्यावर अजून मजा आला. आता आपण हायवेला तर आलो. पालघर साईडला जायला तर काय वाटत नाही, पण मागे ठाणे साईडला गेलेलो मी. 1 तास भावानो मी ट्रॅफिकमध्ये उभा. तिकडे जायचं म्हणजे घोडबंदर ठाणा, लय टेन्शन भाई. पुढे पण ब्लॉग बनवतात वाटतं. ॲक्टिवा प्रॉपर आयफोन घेऊन मिररमध्ये बघितलं नाही मला. चला ओ भाई, कुठे चाललाय तू? ह्यामध्ये आम्हाला जाऊ दे. हां चला. हायवेला निघून आता जी मजा येईल ना राईडला. पालघर साईडला जाताना रस्ता खूप चांगला आहे, काय वाटत नाही जायला. हेच जर तुम्ही बोललात ना मुंबई साईडला चला भाई, हात जोडून पहिलाच, तर मागून दीपू व्हिडिओ काढते आणि मजा चालू आपली. लेफ्ट साईड पकडून चालू, पुढे बघूया. वज्रेश्वरी साईडला जायला जो आपल्याला रोड आहे तोच पकडून जायचा आहे पुढे. पालघरला जाताना राईट मारला की वज्रेश्वरीचा पूर्ण हा रोड आहे. हाच रोड पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. रोड हा मागे आलो तर थोडा रस्ता खराब होता. बघूया आता. वन वे आहे हा भाई, लोकल आहे. हे गाडी इकडनं वराप इकडे राप, एकदम ओव्हरटेक पण भारी करतं. ह्याच्यात मागे टाकणार मी पण गाडी. ते भावानं तुम्हाला ह्यांना बघून काय आठवलं काय? तुम्ही गावाला जात असताना माहीत आहे, टेम्पोमधून लग्नाला जायचो आपण भाई. आम्ही गावाला अशी लटकून जायचो लग्नाला. अरे लग्नाला अशी मजा यायची ना. हे इकडे पॅन्टी लाल तिकडे पॅन्टी लाल, जाम धमाल होती. तर हायवे वगैरे गेले. आता आपण गावामध्ये एंटर केलं आहे. गावामध्ये एंटर केल्यावर ना भारी नजारे भारी आहेत. आता कॅमेरामध्ये कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण एक नंबर आहेत नजारे. अरे साप साप साप, ओ वाचला. मला वाटलं आता येतं टायरमध्ये. ऊन आलंय त्याच्यामुळे उन्हामुळे बाहेर आलेत. हे एवढंच गाव असेल कदाचित. याच्यानंतर यायला पाहिजे. साईडला एकदम भारी वाटतं बघितल्यावर. तुम्हाला दाखवू शकत नाही पण एक नंबर आहे व्ह्यू. सो आता आपण पोचूच थोड्या टायमामध्ये. आणि जिथे जायचं तिकडे पोचल्यावर तर जाम धमाल येईल भावानो. आणि आपण फायनली पोचलो श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी. पहिलं मंदिर आहे हे महाराजांचं. वाह भावानो, काय वाटतंय यार, काय बोलू. खतरनाक खतरनाक. शंकर देवाची काय मूर्ती आहे, एकदम सुंदर. चला आपण आतमध्ये जाऊया. दीपू वाट बघते माझ्या आतमध्ये. सो हे बघा महाराजांचं मंदिर. एक नंबर बनवलं आहे यार. कळस तर बघा, आपला भगवा झेंडा बघा कसला फडकतोय. आणि साईडला सर्व महाराजांची माहिती दिली आहे. स्टार्टिंग पासून जे महाराजांनी केलं आहे ते सर्व माहिती इकडे तुम्हाला उपलब्ध आहे. आता मी थोडं पूर्ण दाखवता नाही येणार पण थोडी झलक तुम्हाला दाखवतो. हे बघा, वा. आणि
3D आहेत हा, असं पेंट वगैरे नाही, 3D असं पूर्ण काढलं आहे. असं समोरून बघताना असं भारी वाटतंय ना. आणि खाली पूर्ण माहिती लिहिली आहे त्या फ्रेमबद्दल, त्या क्षणाची माहिती लिहिली आहे, सर्व लिहिलं आहे. महाराजांचं बालपण, जे जे लढाया लढल्या, त्यांचा राज्याभिषेक, सर्व इकडे दिलेलं आहे. तुम्हाला नक्की वेळ भेटेल तेव्हा येऊन जा, पण तुम्ही इकडे एकदा भेट दिली पाहिजे, मराठी माणूस म्हणून तरी. तर असंच एन्जॉय करा. इतक्या फ्रेम आहेत की आता मी किती दाखवू तुम्हाला. पूर्ण 4 साईडने फ्रेम आहेत, जे महाराजांनी केलेले सर्व कामं, म्हणजे स्वराज्यासाठी केलेलं सर्व इथे दिलंय. त्यातलीच मला एक फ्रेम खूप आवडली, खूप म्हणजे खूप. आणि आता ती तुम्हाला दाखवतो पुढे ती कोणती फ्रेम आहे. आणि इथे हा भावानं हे बघा, हे पूर्ण त्या काळामधले जे हे होते, तलवारी, भालेश, अजून काय 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 बरेच वस्तू इकडे आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की एक फ्रेम मला जाम आवडले, त्यात एक फ्रेम आहे, ती पुढे बघूया. ही टंटडाण, ही भावाने फ्रेम बघा, काय महाराज बसलेत यार 80त आपले. काय क्षण असेल ना तो. आणि इकडनंच पुढे महाराजांच्या मूर्ती, फोटोज, अशा खूप छान छान वस्तू आहेत. आम्ही बारीक एकदम बघत होतो की कोणती मूर्ती एकदम चांगली आहे, वस्तू चांगल्या आहेत. आता आम्हाला ना वरती जायचं आहे, पण त्याआधी आम्ही जातो मंदिरामध्ये. नंतर जाम गर्दी होईल मंदिरात, जसं दुपार होत जाईल तशी. हे बघा गर्दी आहे. आणि फोटो काढायला भावानो एवढे फोटो काढतात ना लोक, पाया पडायला धड भेटत नाही. पण ठीक आहे, महाराजांचं प्रेमच एवढं आहे की काय बोलू शकतो आपण. पण हे बघा भारी भारी. फायनली दर्शन घेतलं महाराजांचं. आणि जी बारकाईने डिझाईन वगैरे केले वरती गाभाऱ्याला, खूप सुंदर होती. आता आपण वरती जाऊया. वरतून बघा काय दिसतंय मंदिर, आणि तो ध्वज काय फडकतोय यार. ज्या मावळ्यांनी आणि महाराजांनी आपल्यासाठी केलं ना, त्यांची शान आहे. वरतून काही असा एक नजारा आहे जो दाखवायचा प्रयत्न करतो. ह्या साईडला बाहेर बघा, भारी वाटतं. असं वाटतं खरंच कोणत्या तरी किल्ल्यावर वगैरे आलोय. आणि फायनली आता महाराजांचा मंदिर आम्ही फिरून झालो. दुपार झाली, आता खूप भूक पण लागली आहे. जेवणाची व्यवस्था आहे साईडला, बघूया काय आहे जेवणामध्ये. या दुकानात, हे दुकान चांगलं आहे. मिसळ वगैरे आहे, तर मिसळच खाऊया. तर पेटपूजा तर झाली. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो घरी. खूप मजा आली. संडे खूप चांगला गेला. महाराजांच्या मंदिरात येऊन पूर्ण तो इतिहास बघणं भारी होतं. म्हणजे 6 दिवसानंतर एक दिवस भेटतो, तो पण एक नंबर गेला. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही असेच आम्हाला फॉलो आणि लाईक करत राहा. तोपर्यंत लव्ह, डान्स अँड ट्रॅव्हल.